होतो. हा म्हणजे हा थर्ड पर्सनची गाडी घेतली आहे मी एक मित्राची सर. बर मग त्याचे हप्ते थकीत होते. मग मी हप्ते जेवढे भरायचे तेवढे भरून घेतलो होतो. तर फक्त दिवसाची गाडी माझी पकडून इथं चौफुल्याला ह्याच्यामध्ये घातलीत. काय काय चौफुला नाही का पुण्याच्या जवळ, हा हा तिथं गाडी पकडलीत आणि सगळ्यांनी टॉर्चर करून ह्याच्यामध्ये घातलीत माझी गाडी गोडाऊन मध्ये. कोणी टॉर्चर केलं? चोलामंडलचे फायनान्स वाले आहेत. फायनान्स वाले का? दे त्याच्याकडं ते भैया काय पण बोलायला तयार नाहीत. नंबर सांग मला त्याचा. नंबर आहे का तुझ्याकडं? नंबर त्यांचा नाही भैया, नंबर माझ्याकडे. दे मी आहे त्याच्याकडे, इथंच. त्यांच्याकडे दे. सांग भाऊ बोलता सांग. नंतर काय मॅटर वाढणार नाही. दे दे त्याच्याकडे दे, मी सांगतो व्यवस्थित. एकच मिनिट भैया. त्याने भैया काहीतरी हातामध्ये कार्ड पण दिलेत. काय कार्ड आहे ते? शिक्षण झालं नाही का तुझं? वाचायचं ना ते काय दिलं जात. वाचलेत ते, गाडीमध्ये लावून घेतलेत म्हणून काहीतरी दिलेत त्याने. भैया हा बोल ना. एकच मिनिट भैया, त्यांना बोला. प्लीज माझी गाडी सोडा. हॅलो, दे त्यांच्याकडे दे. कुठले साहेब आहेत ते दे त्यांच्याकडे. हॅलो हॅलो दादा, नाव काय आपलं? ओंकार जगताप. प्रॉपर कुठले आपण? इथलेच लोकल. लोकल तिथले का? मी विशाल गुजर बोलतोय, टायगर ग्रुप महाराष्ट्र. हा बोला की. काय विषय आहे मुलाचं? गाडी पकडली तुम्ही? आम्ही नाही पकडलेली, आम्ही यार्डवाले. बर. आम्ही फक्त एक गाडी जमा करून घेतो, ते पकडायचं किंवा काय ते आमचा त्याचा काही रोलच नसतो. मग गाडी कोणी पकडली? मुलांनी. साहेब तिचे रिस्टर हप्ते थकलेले आहेत म्हणून मी इंटिमेशन मारून ती गाडी पकडलेली साहेब. बरं, मग मला सांगा. हॅलो, हा बोला. आता ती गाडी आहे थर्ड पर्सनची आहे बरोबर? त्याच्या कोणाचे मित्र आहे, जे तुम्ही गाडी ऐका ना पकडली? साहेब, ऐका की एक मिनिट. हा मी काय बोलतोय फक्त तेवढं ऐका. आता गाडी इथं मालक कोण किंवा काही धरलं जात नाही. गाडीचे रिस्टर हप्ते थकलेले आहेत, बरोबर का मी काय बोलतोय ते? बर. गाडी पोरांनी नंबर मारलेला आहे, गाडीचा नंबर मारून गाडीचे हप्ते थकलेले आहेत. तेव्हा पोरांना काही घेणं देणं नसतं मालक कोण आहे, काय आहे, कुणी बरं थर्ड ठीक पर्सन आहे. आहे का फोर्थ आता पर्सन आहे. मला सांगा, ठीक आहे तुम्ही एवढं बाता हे करत आहात ना, मला सांगा रिकव्हरी वाल्यांचं काय काम आहे? तुम्ही कायदेशीर ती नोटीस पाठवल्या का त्यांना? साहेब ते प्रोसेस कन्फर्म करूनच गाडी लागलेली नाही आहे. नाही, आणि मला सांगा गाडी टू ऐका व्हीलर ना आहे ऐका का? की साहेब, टू व्हीलर गाडी आहे ना? ऐका की, इर्टिगा गाडी 4 व्हीलर. फोर व्हीलर. मग मला सांगा रिकव्हरी एजंटचे पण काही नियम असतात ना? बरोबर आहे ना. तुम्हाला ऐका की हायकोर्टाचा साहेब, निकाल हा माहिती आहे वाद, का? मी काय म्हणतोय, तुम्हाला हायकोर्टाचा निकाल माहिती आहे का? ऐका की, हा वाद आहे ना, हे जे काही सांगताय ना ते मला सांगण्यापेक्षा तुम्ही बँकेत बोला ना. मी कोण आहे? यार्डचा मालक आहे. मला काही घेणं देणं नाहीये या गोष्टीचं. मला फक्त जमा करून घेणे, नाही नाही, सोडून देणे एवढं माझं ठीक आहे, काम आहे. तुमची जबाबदारी आहे ती. मी म्हणतोय ना हा, रिकव्हरीचं मी तुमचं माझी काम आहे जबाबदारी ना. कशी मी काय म्हणतोय पाडणार आहे? ऐकून घ्या की एक मिनिट. माझी हा. जबाबदारी, गाडी तुमची तर माझी तर लागली. गाडीचं कन्नड जरी गेला ना, तुम्ही मला बोला ना. बरं तुम्ही ठीक ह्या आहे. गोष्टी मला सांगून फायदा नाही ना. तुम्ही ठीक आहे ना, बँकेची आता वाट तुम्ही घाला ना. मालक बोलताय हा ना मुलगा कसा मला तो असं फोन आणून देतो या? मी काय म्हणतोय, हो ती थर्ड पर्सनची गाडी आहे, मग तो घरी जाऊन मग हे मला बोलेल. सांगून काय घेणं देणं नाही? तुम्ही बँकेत सांगा बरं ना ठीक बाबा आहे, थर्ड मी काय पर्सनची म्हणतोय, गाडी. तुम्ही नोटीस पाठवली का? माझा काय संबंध साहेब नोटीस हो, पाठवायचं काय नोटीस करायचा? पाठवली नाही, मग तुम्ही रिकव्हरी कशी काय चालवताय? आमच्याकडे पण रिकव्हरी आहेत पूर्ण महाराष्ट्र नाही, भारतभर. कोण कशाची नोटीस? तुम्हाला मी त्या हप्ते मुलाला सांगा मला बँकेत सांगा, फोन करायला. हप्ते थकले तर नोटीस पाठवावी लागते, हे तुम्हाला हायकोर्टाचा निकाल माहिती नाही का? आता ती नोटीस त्या मालकाला गेली असणार ना. मालकाला गेले असणार, मग हे तुम्हाला माहिती नाही. तुम्ही कशी काय एजन्सी चालवताय? माझं काम काय आहे? मी कुठे एजन्सी चालवतोय? मी गोडाऊनचा मालक आहे. माझी फक्त गाडी जमा करून घेणं काम आहे. आता तर तुम्ही बोलले मी मालक आहे असं तसं. मग यार्डचा मालक आहे की मी. हा बरं ठीक आहे, काय हरकत नाही. प्रॉपर कुठले तुम्ही? प्रॉपर लोकलच मी, इथलाच आहे, ओंकार जगताप. ओमकार जपकात ना? चालेल, त्या मुलाकडे काहीतरी लिहून द्या. दिलंय त्याला, सगळी गाडीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याने गाडीतलं टेप आणि ट्यूब काढून घेतलेली, त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे. गाडीत काय आहे, टायर कोणत्या कंपनीचा आहे, किलोमीटर किती आहे, सगळं लिहून दिलेलं आहे. त्याला म्हणलंय ना, तुझी गाडी कारण का तो मुलगा चाललेला कुठेतरी प्रवासामध्ये आणि तुम्ही ऑन द वे गाडी पकडले. साहेब ऐका की एक हा. मिनिट. माझे पण काहीतरी नियम रूल, मला पण बँकेने काहीतरी बंधनात ठेवलेले. माझे रितसर एग्रीमेंट असतात. बँकेवाल्यांना मला सांगा, आपल्या घरामध्ये समजा एखाद्याची डेट झाली,
तुम्ही घरी राहिला तुम्हाला बँकेवाला देईल का तुमचा पेमेंट त्या दिवसाचा भरून तुम्ही मला मी काय सांगा. म्हणतोय, मी त्याला म्हणलं ना तुला हे उलट आम्ही बँकेवाले आम्ही प्रत्येक आपल्या अशा माणसाला आपल्या मदत करत पैशावरती असतो. जगणारे हरामखोर असतात हा ना, ते आपल्याला मग झवायला शिकवतात. तेच की हा तुम्ही सहकार्य असंच करायला असतं पाहिजे त्यांचं. साहेब त्यांना काहीतरी. मी मी बोललो की सहकार्य करतो. गाडी एकदा कन्फर्म झाली गोडाऊनला लागली ना, साहेबाशी बोलतो ना, पण एकदा कन्फर्म झाले आमचा अधिकारच नसतो बोलायचा. ती म्हणते ना, तुझा काय संबंध आहे? रीतसर हप्ते टाकले, तू गाडी जमा करून घे, तुला बाकीचं काय पडलं या. बरं किती इथंच हप्ते विषय थकलेत संपतो या. मला सांगा, किती हप्ते थकलेत? ए भैया किती हप्ते टाकले तर तुझे? ती गाडी दोन. त्याची नाही. हॅलो कन्फर्म सांग, 2-3 तास बोलू नको. बघा साहेब, आता 3 हप्ते म्हणजे गाडी लिगली गाडी यार्डला लावू शकता 3 हप्ते म्हणजे 1,59,000 रुपये थकलेले आहेत त्याचे. अच्छा ते बरोबर आहे, पण मला सांगा आता हे रिकव्हरी वाले झोपलेले का? रिकव्हरी वाले काय करतात, मी पण एक प्रोसेस सांगतो तुम्हाला. हम्म गाडीचे नंबर टाकतात, गाडी कन्फर्म करतात. हा कन्फर्म म्हणजे एजन्सीवाल्याला कॉल करतात, ही गाडी यार्डला लावू का? तर एजन्सीवाला गाडी भरली, हप्ता भरले असेल, फक्त गाडी चुकून लिस्टला राहिली तर त्या नाही बोलतो. पण गाडीचे हप्ते टाकले तर कन्फर्म पुढे बँकेला करतो, नाही लावायचे का? नाही, तर हे रिकव्हरी वाले बँकेचे ना साहेब. रिकव्हरी वाले लय आई घालीचे असतात. हे आम्हाला माहिती आहे, आम्ही पण एजन्सी चालवतोय, आम्हाला हे झवाझवीचे धंदे सर्व माहिती आहेत. हा आम्ही पण काय असे नाही दादा, आम्ही पण चांगले इंटरनॅशनल खिलाडी आहेत. हे नोटीस बरोबर आहे. पाठवत नाही रिकव्हरी वाले मादरचोद साले कुठले. हा मग तुम्हाला नोटीस काय होते? 3 हप्ते थकेपर्यंत तुम्ही झोपले होते का? मग तेव्हा तुमची आई घालायची ना तिथे, बरोबर की मग नाही? बरोबर आहे ना, हा त्यांचं आणि ती बँक ती घेते ना नाही वाजून. नाही, नोटीस पाठवत नाही, काय पाठवत. त्यामध्ये जो गाडी मालक आहे त्याचं नुकसान पण होतंय ना. हा मग तुम्ही पटकन कुठे मला सांगा ना, तुम्ही एखाद्याच्या डेट वरती चाललात आणि तुम्हाला अर्ध्या रस्त्यात उतरून घालल, तुम्हाला कसं वाटेल सांगा ना? हा प्रसंग त्याला मी उद्योग बोललो की झाला तर. उलट तुला मदत करतो, मी काहीतरी साहेबाची रिक्वेस्ट करतो, हप्ते थोडेफार भरायला सांगतो. पण आता काय याच्याकडे काहीच नाही म्हणलं माझं माझं काम काय, फक्त यार्डला लावून घेणे, हे करणे, मग तेच सोडून देणे. म्हणतो मी, त्या हा मुलाला मदत करा. कारण का नाही हे त्याला बोललो की मादरचोद लोक, मला सांगा ना, रिकव्हरी वाले का झोपलेत का? फुकटचे पगार घेतात का ते? त्यांचं काम आहे ना, हप्ता थकला बरोबर चल कॉल करायचा किंवा मेसेज करायचा. हा आणि बरोबर. घरापर्यंत जाण्याची अथॉरिटी पण नाही. जोपर्यंत 3 नोटीसचा रिप्लाय येत नाही तोपर्यंत कुणाच्या गाडीत दम नाही. समजलं ना? हात लावायला गाडीचा. तुम्ही ऑन द वे गाडी उचलले, कोण आहे तो समोरचा? समोर तर कोण एजन्सी असेल काय असेल ती. हे असले जर तोंड मारून धंदे चालवत असेल ना, तर एजन्सी पूर्ण बंद करून टाकू. तोडफोड झाली त्याचे जिम्मेदार ते राहतील, जे कोणी हे करेल ते. हा हा बरोबर आहे ना, ते तुम्ही ते आता बँकच, आपला काय संबंध? मी तुम्हाला फोन घेतले सांगितलेलं बरं ना, आमचा ठीक काही आहे, विषयच पण या नसतो, मुलाला यात काय रूलच आहे, तो नसतो. मार्ग तिथे सहकार्य करा त्या मुलाला, द्या त्या त्याला मुलाकडं. मी काय बोललो त्याला, तुला गाडी पण गावची का बघ, एखादी गाडी वाटलं तर ऍडजस्ट करून देतो. नाही तुला पीएमटी स्टॉपला सोडतो. त्या आजी माझ्या आजी सारखी ते आहेत, त्यांच्या बरोबर मी गप्पा मारत बसलो होतो. माझा कोणाशी वादच नसतो, माझ्या बरोबर कोण भांडत पण नाही. कारण सगळ्यांना माहित असते यांचं काम फक्त गाडी जमा करून घेणे आणि मालक आला तर सोडून देणे, एवढाच विषय असतो आमचा. ते काय आहे, किती जोपर्यंत टाकल्यात वरून काय फोन आहे. येत नाही ना, तोपर्यंत लय लूटमार चालू असते. आणि त्या मुलासोबत हा कोण आहे? तर मुलगा नाही, त्या आजी एकट्याच आहेत फक्त. हा मग सांगा मला, तो मुलगा तर जाईल कसा भिसा, पण त्या आजीचं काय होणार? हा नाही त्या त्याला लाज आजीला वाटली म्हणला पाहिजे जातो, घेऊन रिकव्हरी जातो वाल्यांना. म्हणला, घेऊन जातो म्हणला. असले धंदे सोडा, त्या मुलाला सहकार्य करा, काहीतरी मार्ग काढून द्या, द्या त्या मुलाकडे. हा एक मिनिट, इकडे बूट काढून या. गाडी केली ना. हॅलो. हॅलो हा मित्रा, किती हप्ते थकलेत? 3 आहेत मग. हा 3. गाडी कुणाच्या हा नावावरती आहे? ते गावाकडचा एक मित्र आहे मुस्लिमचा, अमीर अलीवाली म्हणून, त्याच्या नावानं. अच्छा चालेल, ठीक आहे. त्या मित्राला सांग, हम्म. ते काय आहे त्या गाडीचं मित्र तुझा क्लिअर करेल. आता ती गाडी त्यांनी पकडले ऑन द वे. आता रिकव्हरी वाल्यांचं काम असते, 3 हप्ते पेंडिंगला आहेत. त्यांनी नोटीस वगैरे दिली असेल ना तुझ्या मित्राला, ते तुला माहिती नसेल. तू घेऊन हम्म. चाललाय गाडी आणि तुझी गाडी पकडली. तुला ते मार्ग काढून देतील साहेब, तिथे येत ना ते. हम्म. हा ते मार्ग काढून देतील. बाकी ते गाडीचे हप्ते तुझा मित्र भरेल. ओके, त्यामध्ये तू काय टेन्शन घेऊ नको. तसं काय वाटलं मला बिंदास कॉल कर. ओके बरं. चालेल. त्या आजींची पण काळजी घे. कोण आजी आहेत ना त्या? हो 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 चालतंय. हं चालतं.